अमर अकबर अँथनी. अमर अकबर अँथनी? अरे दुसरं कोण? तुम्ही कुठे गेल तर? आर्मीच्या मेडिकलला. मग काम झालं का नाही? नाही अजून काय कळलं नाही. आणि कळलं की तुझ्या घरी वाजंत्री लावून सांगायला. बघा सिलेक्ट व्हा, नाहीतर उगा नाव खराब कराल गावाचं. मी काय म्हणतो, तू का नाही होत भरती? मी आणि भरती? अरे भरतीला कुणा टाइम आहे? आज रातच्याला रानात जायचं भिजवायला. मग जा की रान भिजव. इथं काय करतोस? जातो जातो. आणि होय रे, शर्ट काय आर्मीवाल्यांनी काढून घेतलं काय तुझा? नाही, तुझ्या बापाला घालाय ठेवला. निघतो का जाताना? तुझ्या तर ना आधीच लागणं चुकीचं आहे. कळतय ना? मग जा की कडकडन. अंधारात दिसायचा नाहीस. धडाकशील कोणाला तरी. जा तू जा. आयला कुठलं बी बुरटे येते ना आपल्याला शिकवायला जाते. बट की लगे आर्मीत जाणं काय येडा का पडायचं काम आहे? कोण बी येतील का आर्मी बद्दल बोलते? हा मग तो डांबूर आपल्याला शिकवते भरती बद्दल. त्याला अजून माहित नाही माझ्या जवळ केवढा कॉन्फिडन्स आहे. माहिती तुझच बघ. या टाइमाला आपण 100% भरती होणार आहे. कसं काय? शीतलनं गुडलक दिलंय ना. बघा तुम्ही, शीतलचं गुडलक कामी येणार म्हणजे येणार. मला पण पाहिजे शीतलचं गुडलक. पाहिजे होय? ठीक आहे. ठीक आहे, घे की 20 रुपये. तिकडे दुकानात जा आणि पावशेर गुडलक घेऊन जा. काय लाका, असं कुठं गुडलक मिळतं वय? तेच सांगायचंय मला. असं 20 रुपयाला जर पावशेर गुडलक मिळत असतं ना, तर त्याला गुडलक नसतं म्हटलं. आणि त्यात शीतलनं गुडलक देणं म्हणजे एवढं सोपं नसतंय. काय अजय, याला काय झालं रे? काय माहित कसलं विचारात ते? कुठल्या पोरीने जादू केली काय हॉस्पिटलात? आर्मी ऑफिसर त्याला जवान म्हटल्यापासून असाच करतोय. म्हणजे दर 5-5 मिनिटाला कुठल्या तरी विचारात जातोय. मग अशी गाडीत पण असाच कुठल्या तंद्रीत होता. होय अजय, काय झालं? कुठं काय? हा, मी एवढं बोलतोय तू कुठल्या भलत्याच दुनियेत येस? अरे मला भरतीचं टेन्शन आलंय. का? अरे तो सतीश म्हणतोय ते मला पटतंय. तो म्हणतोय आता पैसे भरलं तर याच वेळेला भरतीचं काम होईल म्हणून. तेव्हा आपण पैसे गोळा केलंच पाहिजे. राहुले, करू की काय करायलाच पाहिजेत. अरे 1.5 लाख गोळा करायचं म्हणजे काय चेष्टा आहे? एक एक दिवस असा वाऱ्यासारखं निघून जाईल. मला काय बी करून ह्यो चान्स घालवायचा नाही. मी एवढं पैसे भरायचं म्हणताय, पण एकदा विचार करा बाबांनो. आता परत एकाच गोष्टीवर चर्चा करत बसलो तर कायच होणार नाही. जरा तरी हात पाय हलवायला लागतील राहुले. काहीतरी हालचाल करायलाच पाहिजे. आता सगळ्या बाजूनी जोर लावून एकच काम करायचं, ते म्हणजे पैसे गोळा करायचं. निकम सर काय म्हणले माहितीये ना? कोण निकम सर? अरे तेच आर्मी ऑफिसर. ते काय म्हणले माहितीये ना? जवान कभी हार मानता है ना कभी जंग का मैदान छोड़ता है. आता माघार नाही. हे घे. नीलम, अगं शीतल कशी आली नाही अजून? येईल की. ग बरं, इतका उशीरपर्यंत बाहेर भटकणं बरं नाही. गावातले लोक काय बोलतात? काय का बोलणार? आपल्याला माहित आहे ना आपली पोर कशी आहे ती. आणि लोकांना काय जातं बोलाया. मी तुम्हाला काय सांगाय गेले की तुम्ही टांगायच नाही येता. आता नुसतं दिवा घेऊन आलीस वय? अगं त्याला कोण आणणार? अहो सुमन आणेल. सुमन,
अगं ये सुमन, जरा तेल घेऊन ये ग. काय करते ग ती? अहो वाळवे येऊन फोन आलाय, तिच्या आई संग बोलतेय. काय काके दिवाबत्ती चालू आहे वाटतं. होय. हो, तुझी पंचारती करायची आहे ना? आहे हे आहे. तू माझी सख्खी आई आहेस ना? का मला खरंच कोंड्यावर आणलंय तुम्ही गिरणीतून? असं का ग बोलतेस? नाहीतर काय, सारखी आपली व्हॅ व्हॅ करत अंगावर येत असती. अगं तू वागतेस तशी, त्याला मी काय करू? तिथले काय झालंय ग? आज एकदम खुशीत आहेस. आज आपलं एक काम झालंय बघ. डोक्याचं ओझ उतरल्यासारखं वाटतंय. तुझं कसलं ग काम? होते अगं पण काय होतं ते तर सांग की. आहे तू ना पोलीस मध्ये जायला पाहिजे होतीस. आता मी पोलिसात गेली असती तर काय सांगावं बाई. असू दे असू दे अक्का, तुम्ही नका सांगू. माहित आहे आम्हाला. सुमन, अगं ये सुमन, अगं आण किती या लवकर. शीतल, जा बाई तेल घेऊन ये. होय की. हा, मलाच कळण आता काय करावं ते. हा, नाही नाही, तुम्हीच ठरवा काय ते. हा, आणि मला सांगशील नव्हतं काय होतंय ते. हा ठेवू का? हा ठेवते. हा. काय ग, काय झालं? अहो आईचा फोन होता. ते आमचं कडेगावचं भाऊमान आहेत का, त्यांची पोरगी कोमल बघा, तिच्या लग्नात चाललंय. ती सांगत होती आई. मग त्यात काय एवढं काळजी करण्यासारखं? तिला आष्टेचं स्थळ आलंय. पोरगा एकुलता एकच आहे. 8 एकर बागायत जमीन आहे त्याला, आणि घरचं पण सगळं चांगलंच आहे. मग कमी शिकलाय का ग पोरगा? नाही, 15वी झालाय. अगं मग अहो पोरगा आर्मीत आहे नव्हता. त्याला काय होतंय तुला नाही कळायचं. आता उद्या लगीन झाल्यावर ती इथं राहणार आणि तो तिकडे बॉर्डरवर. मग संसार कसा करायचा? हा, दोघं एकत्र राहू शकत नाहीत. आजकाल काय काय चाललंय ते बघताय ना हो तुम्ही. रोज काय ना काय तर होते. नाहीतर काय. होय अक्का, अहो बरोबर आहे तुमचं. अगं आजकाल किती हल्ले होत्यात, किती जवान शहीद होत्यात, आपण बघतोय की टीव्हीत. आता परवाच नाही का मराठवाड्यातला एक फौजी शहीद झाला म्हणून. कुठल्या बेड साईडचा होता वाटत. ऐकलं तेव्हा अंगावर काटाच आला बघा. आता मला सांगा, अशात कुठला बाप आपली एकुलती एक पोरगी फौजीला दिल वर? तर काय. पण फौजी एवढं करतात आपल्या देशासाठी, आपण एवढं बी करू शकत नाही वे? अगं तू म्हणतीस ते लाख आहे ग, पण शेवटी आपल्या आलं तरच कळते बघ. होय, मग तुमच्या कोमलला ठरवता येत नाही वे काय करायचं ते? अगं आता तिला काय कळतं यातलं? हल्लीच्या पोरींना स्वतःचा निर्णय स्वतःच घेतला पाहिजे. आता मला सांग, तुला जर एखाद्या फौजीचं स्थळ आलं तर तू काय करशील? मी वे अगं राहू दे, तू नको एवढा विचार करू. सुमन, अगं तुझ्या मामाच्या पोरीचं काय वय आहे का निर्णय घ्यायचं? आता तिचं चांगलं व्हावं म्हणून ते सगळी एकत्र बसून काय तर निर्णय घेतीलच की. होय बरोबर आहे. अगं सुमन, आता उद्या शितलीच्या लग्नाच्या वेळेला आपण घरात सगळी बसून ठरवणार ना काय ते. अजिबात नाही हा. माझ्या लग्नाच्या बाबतीत माझा मीच निर्णय घेणार. शीतल, जा देवाजवळ दिवा नेऊन ठेव. जेडे, जर चहा ठेव ग. हो ठेवते. मामी कुठे गेली ग? ती आली नाही अजून. तुम्ही मावशीकडेच आहे. बर बर. हॅलो, कसं काय चाललंय? बरं आहे की. ते मेडिकलला गेलतो ना दोस्ताबरोबर. तुमची कशी झाली मेडिकल? आम्ही कुठे दिली? असं काय करताय?
तुम्ही दोघांनी दिली ना आज मेडिकल. मला काय कळलं नाही तुम्ही काय म्हणताय ते. तुमची मेडिकल झाली म्हणून समजा. तुम्ही पैसे भरले की तुम्हाला दाखवणार तुमची मेडिकल आणि फिजिकल दोन्ही एकदम झालेली, आणि डायरेक्ट तुम्हाला लेखी परीक्षेला पाठवतो. पण पैसे भरल्यावर बरं का. म्हणजे आमचं काम झालं फिजिकल आणि मेडिकलचं. म्हणजे काय, पण एक आहे, 2 दिवस उरलेत. तुमचं काय ते फायनल सांगा, म्हणजे मला फायनल सेटिंग लावायला. आमचं फिक्स आहे, तुम्ही काळजी करू नका. मी कशाला काळजी करतोय, मला थोडीच भरती व्हायचंय. तेवढं लवकर काय ते बघा म्हणजे झालं. ठेवतो. हा माझं काम होईल कर. होईल की. तू आहेस होय. मग तुम्हाला काय वाटलं, शर्ट बोलला वे? हसू नको, टेन्शन आलंय मला. कसलं टेन्शन? पैसे कसं जोडवायचं तेच कळणं झाले. तुम्ही नका टेन्शन घेऊ, पैशांची व्यवस्था मी करते. तू कुठनं करणार? अहो तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी बघते काहीतरी. नको नको, माझं मी बघतो, तू काय करू नको. आता तुम्हाला पाहिजे तेवढे तर नाही जमणार मला, पण थोडे तरी मी देऊ शकते. अगं पण जी आयडिया आहे. अहो किमान गुड लक म्हणून तरी घ्या. गुड लक. गुड लक तर पाहिजे आपल्याला. काय म्हणला? नाही काय नाही, तुला बघ कसं जमते तसं. गुड लक तर गुड लक. माझं गुड लक नेहमी तुमच्या बरोबर असेल. अजय, काय झालं? काय नाही, चूक की झोप येईन ना. पोरीबिरीच्या प्रेमात पडला काय? नाही. मग टेन्शन आलंय. मामी काय बोलली का? नाही, मग भरतीचं टेन्शन आलंय. तुझीला काय मेडिकल झाली, फिजिकल झाली, आमचं काय होणार काय माहिती. पुढच्या वेळेस ज्यावेळेस भरती येईल तेव्हा बघ की. पुढची भरती एवढ्या वेळ कोण थांबणार? मग आता कसं भरती होणार? काय बी करून यावी भरती व्हायचंय. अरे पण कसं शक्य आहे? फिजिकल आणि मेडिकल दोन्ही बी झाली की आता फक्त लेखी बाकी आहे. दुसरा काय ऑप्शन आहे का? हाय की. कुठला? पैसे भरून काम होणार आहे आमचं. अरे पण फिजिकल आणि मेडिकल दोन्ही बी झाली की. ते सेटिंग लावून पास करणार आहेत आम्हाला. पैसे भरले की लगेच आम्ही लेखीला जातोय माहितीये का. तर ठीक आहे, सेटिंग लावून झालं तरी पण एवढे पैसे कुठून आणणार आहे? तेच कळणार ना. पण पैसे तर भरायलाच पाहिजेत. ठीक आहे, बघ की काय सुचतंय का तुला. माझी बॅटरी फुल डाऊन आहे आता. बघू, सकाळी विचार करू. झोप, लय नको विचार करूस. काय ना काहीतरी होईलच. बघू, झोप.
कोणी बघितलं नाही ना? नाही, आणि मामी? ती मागच्या खोलीत होती, जीजी बरोबर ज्वारी भरत होती कणगीत. डाऊट नाही आला का तिला? नाही नाही, मी क्लासला जाते म्हणून सांगितलं. बर, एक काम कर, मी सरळ पुढे जातो, तू बबलू काकाच्या घराची मध नाही, हा? म्हणजे कोणाला डाऊट येणार नाही काय? बर. आणि हो, ते तोंडाला बांधून ये, तो लोकच माझ्यावर कोणी बघितलं तर मामीला कळेल. अवघड लोकच काय? हो. हा? येऊ का मी? हो. याला मरवाईगी क्या? एवढं काय झालं घाबरायला? तो फिर क्या करू? माणसानं कसं एकदम बिंदास आणि न घाबरता जगायला पाहिजे. तुझ्या एवढे बिंदास नाही जमेगा मेरे को. शिकशील शिकशील, माझ्या बरोबर राहून हळूहळू सगळं शिकशील बघ. मेरे अबू बराबर कहते. क्या कहते? शीतल के साथ रहेगी ना तो बिगडेगी. असं म्हणतात वय? त्यांना तर मी आता बघतीच बघ. हे मेरी माँ, अभी उनको कुछ मत बोला. नाही बोलत ग, कसली भेत्री आहेस ग तू. आज येऊ नाही वाटत बस मध्ये पिडायला. तेरे को तो कारण ही लगता है, हमेशा उसके पीछे पड़ी रहती है. ये मी कशाला त्याच्या मागे लागते? हा अयो, यू मधीच कशाला थांबला? काय तेल बिल संपलं का काय गाडीतलं? नाही नाही, कुणाची तरी वाट बघतोय वाटतं. यो काय आला की? ए बन्याल, जरा हलकी लवकर. कधीचा थांबलाय दोस्त तुझी वाट बघत? कोणाचा दोस्त? कुठला दोस्त? अरे त्यो काय आजा. मी नाही जाणार त्याच्या बरोबर. मग ह्यो कोणासाठी थांबलाय? आता मला काय माहित. अयो, हे काय नवीन आता? काय अशी लपत छपत का चालल्यात दोघं? हा अभी मेरे को क्या पता. वैर रावल्या, मलाच काय माहित नाही. घरातनच एकत्र बाहेर पडता येत नाही वे? ही कसली नवीन लव्ह स्टोरी? लव्ह स्टोरी? मग असं लपून छपून जायचं कारण काय? बरा भोका डोळे मिटून दूध पितोय. याच्या मामाला माहितीये का? माहित नसायला काय झालं? मामा मामी को भी वही चाहिए. काय रावल्या, काय चालू आहे तुझ्या राज्यात? माझ्या राज्यात? मग तुझाच दोस्त आहे ना? मला काहीच माहित नाही. तुला काहीच माहित नसतं का? याचं काय चाललंय ते मला कळायलाच पाहिजे. काय तरी भानगड आहे बघ. नाही नाही, आज्याचं जैडीचं तसं काही नसणार. आज्या कधीच पुरींच्या भानगडीत पडत नसतो. मला त्याच्यावर कॉन्फिडन्स आहे. चॅलेंज आहे माझं. असं चॅलेंज देतोयस व्हय? हो. मग याची काय भानगड चालली आहे ती मी शोधूनच काढते का नाही बघ. अगं पण तुला काय करायचंय? मला काय करायचं म्हणजे